बॅक टू माय चॅनल ऑलराऊंडर चेतनामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज एकदम अशा छान छान अशा क्यूट गर्लचा आपण हेअर कट करणार आहोत आणि राऊंड हेअर कट मी इथे करणार आहे। तर मी फ्रंट साइडला सर्व हेअर घेऊन घेतले आणि त्यानंतर मी राऊंड सेक्शनमध्ये कट करणार आहे। मान ही व्यवस्थित होल्ड करा तरच आपला हेअर कट हा छान होतो। लहान मुलं हलतात त्यामुळे कटिंग चुकू शकते। तर अशा प्रकारे आपण विंचरून घ्यायचं आहे। केस हे व्यवस्थित असे आपण हाताने किंवा कंगव्याने होल्ड करून विंचरून बघायचं आणि जर आपल्याला एक्स्ट्राचे हेअर दिसत असेल तर ते तुम्ही व्यवस्थित असं कान हा व्यवस्थित असं खाली पकडायचा आणि मग त्याला कट करून घ्यायचं। कानाला कैची लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि जर का तुमची सीझर ही ब्रँडेड असेल किंवा फार शार्प असेल तर त्याने सुद्धा कान कट होऊ शकतो। तर कान हा व्यवस्थित होल्ड करा। तर अशा प्रकारे पूर्ण हेअर कट आपल्याला करायचा आहे। राऊंड सेक्शनमध्ये जॉईंट करत जायचं आहे। मागचे केस मी हे कंगव्याने थोडे वरती उचलून घेतले आणि ते कट करून घेणार आहे। हा हेअर कट थोडासा मशरूम सारखा दिसतो, ॲपल सारखा दिसतो आणि जर गुटगुटीत अशा क्यूट मुली असतील तर त्यांना सुद्धा खूप सुंदर दिसतो हा हेअर कट। याला खानदेशमध्ये तगारी कट सुद्धा बोलतात। तर आपल्या शहरामध्ये सहसा मशरूम किंवा राऊंड गोल असं बोलतात, पण खानदेश भागामध्ये याला तगारी कट सुद्धा म्हणतात। तर पूर्ण हेअर कट नक्की बघा आणि कसा वाटला प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका। तर पूर्ण हेअर कट नक्की बघा। त्यानंतर मी इथे क्रिम्पिंग मशीन घेतलेली आहे। ह्या क्रिम्पिंग मशीनने सुद्धा आपण एकसारखे इथे हेअर हे काढू शकतो। तर हे क्रिम्पिंग मशीन वापरण्याचा फायदा असा आहे की लहान मुलं फार हलत असतात तर त्यामुळे त्यांना आहे ना कैची किंवा मशीन लागण्याची शक्यता असते। त्यामुळे याला नंबर प्लेट्स येतात आणि ह्या नंबर प्लेट्सने आपण समान असे हेअर कट करू शकतो। तुम्हाला जो नंबर चांगला वाटेल, म्हणजे कमी हवेत की जास्त हवेत। जर एखाद्या मुलगी जर असली ना तर एखाद्याला आहे ना बारीक केस आवडत नाही, ते म्हणतात की एवढे कमी नका करू, थोडंसंच काढा। आणि बघा अशा प्रकारे तुम्ही शेपसुद्धा देऊ शकता। पूर्ण याला हेअर कटिंगला शार्प अशा लाईन्स देऊ शकता की जेणेकरून आपला हेअर कटिंगला एक फिनिशिंग येईल आणि खूप सुंदर दिसतं बरं का। तुम्ही नक्कीच ट्राय करा अशी मशीन। कोणत्याही मशीनने तुम्ही ट्राय करू शकता। तर अशा प्रकारच्या मशीनने आपलं कामसुद्धा फार सोपं होतं आणि जर बिगिनर्स असतील ना तर त्यांना याचा खूपच फायदा होतो। आपल्याला जास्त मेहनत करायची गरज पडत नाही, फक्त तुमचा हात हा व्यवस्थित चालवायचा, कारण की कट लागण्याची सुद्धा शक्यता असते जर का आपण नंबर प्लेट नाही लावली। आता मी इथे फिनिशिंग देत आहे तर याला प्लेट लावलेली नाही आहे, मी डायरेक्ट मशीनने इथे फिनिशिंग देत आहे। तर काळजीपूर्वक फिनिशिंग द्यायची। त्यानंतर मी ते एक्स्ट्राचे हेअर बघत आहे की जर का तिने भांग पाडला तर मग ते आजूबाजूने केस हे निघत असतात। तर मी अशा प्रकारे सेंटर पाडून घेतलं आणि एक्स्ट्राचे हेअर हे कानावरती आले आणि ते मी कट करून घेतले की जेणेकरून तिने राऊंड जरी केस विंचरले तरी ते समान दिसेल आणि भांग जरी पाडला तरी ते समान दिसेल। तर अशा प्रकारे आपला कट हा कंप्लीट झालेला आहे आणि पुन्हा मी इथे रीचेक केलेला आहे। कधी पण हेअर कट झाल्यानंतर पुन्हा चेक करून बघायचं, कारण का लहान मुलांचे केस हे कधी कधी राहून जातात आतल्या आत, तर त्याची काळजी घ्यायची आहे। तिला इतका आनंद होत होता ना हेअर ड्रायर करत असताना। मी नॉर्मल असं कोल्ड मशीन फिरवलेली आहे, थोडंसं गारगार आहे हे आणि तिला चटकाही बसणार नाही। केस मला हे फक्त थोडे बाउन्सी दाखवायचे होते। तर इथे बघू शकता आपला हेअर कट हा पूर्ण झालेला आहे आणि खूप सुंदर तिला दिसत होतं आणि ती पण फार हॅपी होती। तर कट कसा वाटला प्लीज मला नक्की सांगा। बाय बाय, सी यू।